नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज. घडामोडी बातम्या. नमस्कार, मी गणेश भालेराव. सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर दोन्ही बाजूला गतिरोध करण्याची मागणी. सध्या प्रवासी नागरिक हॉटेलला चहा पिण्यासाठी ये जा करत असतात, परंतु दोन्ही बाजूला गतिरोध नसल्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी नागरिकांना यातूनच ये जा करावं लागत आहे. परंतु सध्या या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी सोलापूर, पुणे, मुंबई अनेक भागातून भक्त नागरिक वाहनाने ये जा करत असतात. या ठिकाणी सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीची कोंडी झाली आहे. सध्या वाहन मात्र बिनधास्त फास्ट ये जा करत असतात, परंतु प्रवासी नागरिक हॉटेलला चहा पिण्यासाठी ये जा करत असल्यामुळे अनेक स्थानिक लोकांना याचा त्रास सहन करून ये जा करावं लागत आहे. दोन्ही बाजूला गतिरोध करण्याची मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. आणि ट्रॅफिकच्या परिसरामध्ये रोड आहे, या रोडवरनं मुंबई पुण्याची जे गाड्या जातात, तिथं तुम्हाला काय अडचण काय होते? कायम इथं वाहतूक जास्त असते, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या बाहेरच्या मोठ्या गाड्या किंवा ट्रॅव्हल्स असं प्रवासी वाहतूक म्हणजे जे परगावी जाणारे तुमची काय मागणी? इथं दोन्हीकडे गतिरोधक झाला पाहिजे. गतिरोधकची आवश्यकता आहे. इथून प्रवासी नागरिक चहा पिण्यासाठी एवढे जातात, पोलीस स्टेशन आहे आणि भरधाव वेगाने गाड्या येतात. इथं डिवायडर होतं अगोदर, म्हणजे डिवायडर असताना म्हणजे काय तेवढं म्हणजे प्रॉब्लेम येत नव्हता, पण आता डिवायडर नसल्यामुळं डायरेक्ट आपल्याला पास होता येत नाही. पास व्हायचं जरी झालं ना, इकडच्या गाड्या बघाव्या लागतात आणि इकडे भरधाव येत असतात गाड्या. तर सध्या प्रवासी नागरिकांना या ठिकाणी धोकादायक होऊ शकतो. हो, धोका आहे. सोलापूर महानगरपालिकेने दोन्ही बाजूला गतिरोध केला पाहिजे. हो, तुमची मागणी आहे. हो. नाव सांगा. संगण्णा अडके. तर सोलापूरच्या हो, प्रॉपर सोलापूर, विजापूर रोड, सोनीनगर.